संडे स्कूलचे मुले आहेत त्यावेळेस गीत सादर करतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असेल. याच्या पुढचा शब्द आहे, मला तहान लागलेली आहे. योहान शुभवर्तमान अध्याय 19 त्याचा 28 वचन. ब्रदर गणेश पवार आहे, ते यावेळेस वचनातून आपल्याशी बोलतील. मी त्यांना विनंती करतो की पुढे येऊन आपल्या वचनाशी संवाद करावा. प्रेज लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो. परमेश्वरानं या वर्षी मला त्याचा वचनाचं प्रकटीकरण करण्यासाठी त्यानं निवडलं. खरंच परमेश्वराचे आपण कामकरी आहोत आणि परमेश्वराची कृपा आहे म्हणून त्याने मला त्याचं कामकरी बनवलं आणि आज परमेश्वरानं आज या ठिकाणी आपल्यामध्ये घेऊन आला आहे. परमेश्वर प्रभूचे आभार मानतो. खरं तर पाहायला गेलं आजचा हा कोणता दिवस आहे सर्वांना माहीत आहे. आपला जिवंत देव 2000 वर्षापूर्वी म्हणजे मला वाटतं 1992 वर्षापूर्वी ही प्रोसेस चालू होती. आजच्या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रूसावर ते टांगलं जात होतं. मला खरंच मनापासून वाटली देवाला की तो आपल्यासाठी ते दुःख सहन करत होता 2000 वर्षापूर्वी आणि तो आजचा दिवस आपण सादर करतोय. प्रभूला धन्यवाद देऊया की म्हणून त्यावेळेस त्याने क्रूसावरती आपला प्राण दिला म्हणून आज आपण त्याचं मोकळीक जीवनात जगत आहोत. प्रभूला धन्यवाद देतो. आपण छोटीशी प्रार्थना करूया वचन सांगण्याआधी. हे पिता परमेश्वराच्या धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये चरणाशी येत असताना परमेश्वर तू महान परमेश्वर आहे. तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही परमेश्वर. म्हणून तू 2000 वर्षापूर्वी आम्हा सर्व लेकरांसाठी परमेश्वर तू क्रूसावरती मारला गेलास. ते रक्त वाहिलंस परमेश्वराच्या आणि आम्हाला ते पापमुक्त केलंस. आणि त्यावेळेस तुझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द त्यापैकी हा 5वा शब्द मला तहान लागली आहे. या शब्दाचं प्रकटीकरण करण्यासाठी तू आज बाप्पा मला मदत कर. तू आज त्या वचनावर आमच्याशी बोल पिता परमेश्वर. तुझा गौरव असो. आज काहीतरी नवीन शिकण्याची आमची इच्छा आहे. तू आज आमच्याशी बोलणार आहेस असा विश्वास आहे. तुझ्या पवित्र हातामध्ये देऊन ही प्रार्थना येशूच्याच नावावर मागतो. आमेन. प्रेज लॉर्ड. जय मसीह. प्रभूला धन्यवाद देतो. परमेश्वराच्या येशूच्या मुखातून निघालेला 5वा शब्द मला तहान लागली आहे. येशूला खरंच तहान लागली होती बाबा त्यावेळेस. हो लागली होती कारण तो थकला होता, दमला होता
तो क्रूस खांबावर स्वतःचा क्रूस खांबावर घेऊन किंवा त्याला जो त्रास दिला जात होता, हातापायात खेळ ठोकले होते. जसं ब्रदरांनी मागे सांगा, आपल्याला थोडा त्रास झाला तरी आपल्याला ताण लागते, शारीरिक ताण. चर्चमध्ये म्हटलं तरी आपण, मी सुद्धा आता 2-3 वेळा पाणी पिले. पण खरं परमेश्वराला येशूला तहान कुठली लागली? तो देव होता, देव आत्मा आहे, त्याला तहान आणि पाणी हे पूर्वीच माहित होतं. ज्यावेळेस त्यानं आकाश पृथ्वी निर्माण केली, उत्पत्तीच्या अध्यायामध्ये सांगितलं जातं की ज्या वेळेस परमेश्वर आकाश पृथ्वी निर्माण करत होता तेव्हा देवाचा आत्मा त्या पाण्यावरती तळपत होता. तळपत होता सांगितलं तिथं, तडफडत नव्हता, तळमळत नव्हता. तळपत होता म्हणजे काय करत होता? तो प्रकाश देत होता. देवाचा आत्मा प्रकाश होत होता. आणि त्यावेळेस देव शब्द बोलला आणि तो प्रकाश झाला. तोच प्रकाश देव होता, तो देवरूपी झाला आणि आपल्या मानवामध्ये वसली गेली. तोच येशू ख्रिस्त. प्रेज लॉर्ड. तर येशू ख्रिस्ताला तहान कोणती लागली होती? तो देव आहे म्हटल्यावर त्यानं पाणी तयार केलं असतं, पाऊस पडला असता, कसंही पाणी केलं असतं. पण परमेश्वराला तहान लागली होती की पित्यानं त्याला दिलेली जबाबदारी ती पूर्ण करण्याची त्याला तहान लागली होती. कारण तो जर त्या ठिकाणी बळी गेला नसता, त्यानं तो त्रास सहन केला नसता, तर आपल्याला पुत्र होण्याचा अधिकार मिळाला नसता. देवानं येशू ख्रिस्ताची निवड केली की प्रिय पुत्र म्हणून त्यानं आपल्यासाठी देहरूपी या पृथ्वीवरती यावं आणि ते सर्व आपल्यावरचं सर्व पाप स्वतःवरती घेऊन त्यानं पुत्राचा अधिकार आपल्याला मिळवून दिला. वचन सांगता आपल्याला, प्रथम आपण ते वचन वाचूया. योहाना शुभवार्ता 19:28. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागले आहे असे म्हटले. बघा, प्रेज लॉर्ड. वचन काय सांगतं? शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला मला तहान लागली. शास्त्रलेख काय होतं? आता मी म्हणालो तसं की देवानं दिलेली जबाबदारी, म्हणजे पित्यानं दिलेली जबाबदारी तो त्या क्रूसावरती पार पाडतो. आपलं रक्त वाहून तो आपल्यासाठी ती जबाबदारी पूर्ण करत होता. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताला तहान लागली असेल, शारीरिक ताण, त्यानं त्रास सहन केला होता म्हणजे तहान लागली असेल. पण ज्या वेळेस त्याने आपल्याला पुत्राचा अधिकार मिळावा, तो वचन आहे गलतीकारास पत्र 4 अध्याय 5 वचन. या उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. बघा, प्रेज लॉर्ड. आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तो आपल्या क्रूसावरती प्राण दिला. अगोदर मगाशी म्हटलं तसं अगोदर तो पूर्ण झाले जाणून होता, सर्व गोष्टी पूर्ण झाल्या ते जाणून होता. पण ज्या अर्थी त्यानं वचनामध्ये आपल्याला सांगितलं सुद्धा की परमेश्वर येशू ख्रिस्त आपलं मस्तक आहे, आपण त्याचे शरीर आहोत. तर त्याच्या शरीराला ताण लागले होते. हे येशू ख्रिस्त त्या क्रूसावरती बोलत होता. पण ज्या वेळेस तिथं ते सैनिक होते त्यांनी येशू ख्रिस्ताला खूप त्रास देत होते, त्यावेळेस सुद्धा येशू ख्रिस्ताला ताण लागली म्हटल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेल्या एका भांड्यात आंब होती, त्या आंबेमध्ये त्यांनी एक कापसाचा गोळा घेऊन एजोप झाडाच्या त्या काठीवरती बांधून ते येशू ख्रिस्ताला पाजले. एजोप झाड हे पवित्र झाड आहे की त्यावेळेस ज्यावेळेस बलिदान दिलं जायचं, देवाच्या वेदीवर जे काय अर्पण दिलं जायचं, बळी दिला जायचा, त्याचं जे रक्त असायचं ते रक्त असायचं त्या एजोप झाडाच्या वनस्पतीने ते रक्त देवाच्या वेदीवर शिंपडलं जायचं. ते एजोप झाड पवित्र झाड, त्या एजोप झाडाच्या काठीच्या साह्याने त्या सैनिकांनी येशू ख्रिस्ताला त्या आंब पाजले. पण ते पाणी देऊ शकले असते त्या ठिकाणी. परमेश्वराने ज्या घडायचं होतं, जे नियमशास्त्राधीन होतं त्याप्रमाणे ते येशूचा छळ करत होते. जसं ब्रदरांनी सांगितलं त्यावेळेस त्यांनी क्षमा करायला सांगितली आणि येशूने त्यांना क्षमा केली. तो त्रास सहन केला आणि त्याच्यानंतर आपला त्यानं प्राण त्याग केला. पण प्रियानो, त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला जी तहान लागली होती आपल्या पित्याने दिलेली जिम्मेदारी ती पूर्ण करण्याची, तसंच त्याने आपल्याला पुत्र होण्याचा तो अधिकार दिलाय. तर तीच तहान आता येशू ख्रिस्ताच्या शरीराला म्हणजेच आपल्याला लागली का? आमेन. प्रेज लॉर्ड. यातून आपल्याला आज परमेश्वर हे सांगू इच्छितोय की आपल्याला खरंच आज तहान लागली का? जी येशू ख्रिस्ताला तहान लागली होती
की परमेश्वराची आज्ञा पूर्ण करण्याची, पित्याची आज्ञा पूर्ण करण्याची. तसेच आज आपल्याला तहान लागली आहे का, हे सर्वांनी आज आपण या ठिकाणी पडताळून पाहिजे. नसेल तर ती तहान लागायला हवी. तो आजचा दिवस आहे, तुम्हाला पुन्हा परमेश्वर देतो की तुम्हाला तहान लागतो. ती तहान कशाची? प्रभूच्या सेवेची, येशूच्या सेवेची. आपण खरंच प्रभूचे निवडलेले पुत्र आहोत म्हणून आज सर्वजण आपण या ठिकाणी. पण नुसतं निवडलंय म्हणून मी स्वर्गाच्या राज्यात जाणार आहे असं नाही. बरोबर आहे. कसं जाणार आपण स्वर्गात? की आपल्याला खरंच तहान लागली आणि ती तहान लागायला हवी. कारण ज्यावेळेस तुम्हाला तहान लागणार आहे आणि जे तुम्हाला जीवनाचं पाणी मिळणार आहे ते फक्त येशू ख्रिस्त आहे. बरोबर. मग तुम्हाला तहान लागायला हवी, अशाची तहान लागायला हवी की परमेश्वराच्या सेवाची. सेवा म्हणजे अनेक प्रकारच्या आहेत. आपण प्रत्येक जणाला वेगवेगळं पाचारण आहे. कोणाला सुवार्थेचं आहे, मी स्वतः सुवार्ता सांगतो. परमेश्वराने मला सुवार्थेचं पाचारण दिलेलं आहे आणि आपल्या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचं पाचारण दिलेलं आहे. असं कोणी नाही की परमेश्वराने त्याला जिम्मेदारी दिलेली प्रत्येकाला आपण ओळखायला पाहिजे. कारण ती तहानच आपल्याला लागलेली नसेल तर आपल्याला ती जिम्मेदारी प्रभूची समजणारच नाही. आपल्याला जे काम प्रभूने दिले, आपल्या सातामधून आपली निवड केली परमेश्वराने. अशासाठी की आपल्या नातेवाईक, प्रथम आपल्या कुटुंबातून आपले नातेवाईक, आपले शेजापाजारी, आपले मित्रमंडळी यांना आपण येशू ख्रिस्त जिवंत देव आहे हे सांगितले. प्रेज लॉर्ड. प्रत्येकाला आज कुटुंब आहे, नातेवाईक आहे, मित्रमंडळी आहेत, त्या प्रत्येकापर्यंत आपण सुवार्ता सांगितली. प्रत्येकाला येशू ख्रिस्त सांगितलंय का? नसेल सांगितला तर आपल्याला तहान लागलेली नाही. तहान लागलेली पाहिजे. मी त्यातून एक थोडंसं उदाहरण सांगतो तुम्हाला की मी ज्यावेळेस मला संधी मिळेल, मी प्रार्थना करतो. मला दुकान, चप्पल दुकान, शॉप आहे, जिथं कोणी येईल मला संधी मिळेल मी प्रार्थना करतो आणि सुवार्ता सांगतो. पण माझे जे मित्रमंडळी आहेत त्यांना मी प्रत्येकाला, माझ्या नातेवाईकांना, सर्व नातेवाईकांना माहिती आहे की मी येशू ख्रिस्तावर स्वीकारलं येशू ख्रिस्ताला. आणि तसंच माझे एक मित्र होते. आता मी ह्या महिन्यामध्ये, ह्या वर्षामध्ये माझ्या कुटुंबात खूप दुःख सोसले. माझ्या जवळच्या 2-3 व्यक्तींना मी हरवले. माझे स्वतःचे मामा, माझी आजी एक्सपायर झाली ह्या वर्षी. पण मला विश्वास आहे ते देवापाशी असतील, कारण त्यांना सुवार्ता माहिती होती, येशू ख्रिस्त माहिती होता, पश्चातापाची प्रार्थना त्यांनी केली होती, त्यांचा विश्वास होता. पण मामाला कॅन्सर झाला होता, ते एक्सपायर झाले. पण देवाच्या लेकरांनो, मरण म्हणजे शेवट नाही. प्रेज लॉर्ड. मरण म्हणजे शेवट नाही, तिथं तर खरं जीवन चालू होतं. प्रेज लॉर्ड. असंच माझ्या एका मित्राला एक 15 दिवसापूर्वी ब्रदरांनी घेऊन गेलो होतो. गणेशवाडीचे मित्र आहेत, पाटील आहेत. ते संपूर्ण सातारा जिल्ह्याचे पाटील युनियनचे अध्यक्ष होते. ते वारल्यानंतर सकाळी सकाळी समजलं असं असं झालंय. खूप वाईट वाटलं. माणूस गरीब होता, परिस्थितीने गरीब होता, पण त्याची माणुसकी खूप कमवली होती. त्याच्या अंत्यविधीला हजारो लोक आली होती. ब्रदरांनी पाहिले सगळ्या सातारा जिल्ह्यातून प्रत्येक पाटील लोक, मोठमोठे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांची लहान लेकरं आहेत. खूप वाईट वाटत होतं मला. आणि मी म्हणजे ती मुलं आवाज येताना रडलेलं तर मला खूप बेकार वाटत होतं. मी ब्रदरांना म्हणत आपण जरा इथून लांब जाऊया. मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली कारण त्यांच्या घरातल्यांना सांत्वन मिळावं, देवाने त्या दुःखातून बाहेर निघावं. मी घरी आल्यानंतर प्रार्थनेला बसलो संध्याकाळी. मला त्यांची आठवण झाली. मी खूप रडायला लागलो. मी परमेश्वराला म्हणलं मला क्षमा कर. मी त्या व्यक्तीला सुवार्ता सांगितली नव्हती, पण मला भास होता, जाणवत होता की ती व्यक्ती मला म्हणत होती की ब्रदर म्हणजे तुम्ही मला का नाही सांगितलं सत्य. आज सत्य सांगितलं असतं तर मी देवापाशी असतो, असं का मला जाणवत होतं. मी देवाला प्रार्थना केली, देवा मला क्षमा कर की ती व्यक्ती माझ्यापासून राहिली सुवार्ता सांगायची. मला यातून एकच सांगायचे की असं कोणी आहे का आपल्या जवळचं ज्याला येशू ख्रिस्त समजला नाही. जे प्रभू येशू ख्रिस्ताने देवाने दिलेली जिम्मेदारी पूर्ण केली त्या क्रूसावरती, तसेच येशूने आपल्याला दिलेली जिम्मेदारी आहे की आपल्या लोकांसाठी, आपल्या साताऱ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी प्रत्येकाला तो तारणाचा मुकुट मिळावा, ते जीवनाचे जल मिळावे जे येशूकडे आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करतोय का? ती तहान आपल्याला लागली आहे का आपल्याला? आणि ती तहान लागली असेल तरच हे शक्य होणार आहे. जरी कोण तरी पण तहान लागलेली कशी असावी
की एवढी ताण की आपण गाणं बोलतो जंगलात एखाद्या हरणीवाणी की पाण्यासाठी तडफडत असते की फिरने जैसी प्यासी हूं मैं यीशु तेरे लिए. आमेन. तर खरंच येशूसाठी तुम्ही तसं त्या हरणीच्या पाणी मिळावं म्हणून त्या हरणी तडफडत असते तसं आपण तडफडतोय. आपल्याला तशी तहान लागली का? आणि ज्या वेळेस प्रियाने तहान लागणार आहे, येशू ख्रिस्त म्हणतो वचनामध्ये की ज्यांना कोणाला तहान लागली त्यांनी माझ्याकडे या आणि प्या. ते वचन आहे. आपण थोडं वचन वाचूया. योहान 7:37. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असाल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्त असं का म्हणाला की ज्या वेळेस त्याने सैतानावर विजय मिळवला, ज्या वेळेस आदामाने हवाने पाप केलं आणि सैतानाने त्यावर विजय मिळवला होता, ते पाप येशूने धुवून टाकलं. पुन्हा येशूने ते विजय मिळवला. सैतानाचं डोकं ठेचलं त्या क्रूसावरती आजच्या दिवशी आणि तो विजय त्यांनी मिळवला. तो अधिकार सर्व देवाने त्याला दिला. तो जे त्याच्याकडं सार्वकालिक जीवनाचं जे पाणी आहे त्यासाठी येशू ख्रिस्त म्हणतो ज्यांना कुणाला तहान लागली त्यांनी माझ्याकडे या, म्हणजे ते त्यांनी प्यावे. तर आपण यातून आज हे शिकणार आहोत की आपल्याला खरंच तहान लागली. ज्या वेळेस येशू ख्रिस्त बायबलमध्ये आपण पाहिले त्यावेळेस शमरोन स्त्री बरोबर तो बोलला, त्या ठिकाणी गेला, त्याच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते नगरात गेले भाकरं नाही. पण येशू ख्रिस्त ते याकोबाच्या झाल्यावरती त्या शमरोन स्त्रीला भेटायला गेला की त्याला तहान लागली होती म्हणून नव्हता गेला. ती स्त्री पापी होती, तिचं जीवन बदलावं त्याचा हाच उद्देश होता की तिचं जीवन बदलावं आणि तिच्यामुळे ते नगरातील लोकांचं जीवन बदलावं. म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेला होता. यासाठीच प्रियानो आजही आपल्याला ती तहान लागली का? आपण पाहायचं परमेश्वरानं आपल्याला निवडले की आपल्याला ती तहान लागली. की येशू ख्रिस्तानं जसं परमेश्वराची आज्ञा पालन केली तसंच आपण आज निश्चय करूया की ज्यांना कोणाला आम्ही खरंच तहान लागली नसेल की देवाचं कार्य करायचे. खरंच प्रियानं मगाशी मी ब्रदरांनी बरं सांगितलं की आपण एक कुटुंब आहोत. आपल्याला परमेश्वर निवडले म्हणजे कुटुंब आहोत. आपण माणूस आहोत, चुकत राहणार, वादविवाद होणार, पण ते इथंच विसरलं पाहिजे. दिवस मावळायच्या आधी परमेश्वर म्हणतो तुमचं भांडण मिटवायला. बरोबर आहे. जे काय झालं गेलं आजपर्यंत राग द्वेष कोणी मनुष्य जन्मताच वाईट नाही. सैतान काम करत असतो आणि त्यामुळे मन दुभागली जातात. देवाचं काम कमी व्हावं असं सैतानाची इच्छा आहे. पण ते आपण ओळखता आपल्याला खरंच तहान लागलेले हवे की सगळ्यावर मात मिळवून आपण येशू ख्रिस्तानं जे जीवन जल ठेवलेलं आहे, सार्वकालिक जीवनाचं जल आहे ते त्याच्यावश आहे, ते आपल्याला मिळवण्यासाठी आपण खरंच झटायचं आहे. एक शेवटचं वचन आपण घेऊया. ते येशू ख्रिस्ताकडे जे सार्वकालिक जीवनाचं जल आहे ते योहान 4:14 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही ताण लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा होईल. आमेन. येशू ख्रिस्त कोण आहे? उकळत्या पाण्याचा झरा. जसं आपण पाहतो की आपल्या महाबळेश्वर मध्ये 4-5 नद्या उगम पावतात. उगम पावताना ते छोट्याशा नद्या बरोबर तो उपळता सांगितलेली जरा की तो कधी न बंद होणार. ती नदी त्या ठिकाणी एक छोट्या रूपात उगम पावते पण ती खाली जाई पण समुद्रात मिळेपर्यंत ती केवढी मोठी नदी होती. यातून हेच सांगायचे की येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस तिथं अधिकार दिला त्याच्याकडे तो उभता झरा आहे पण त्याच्याकडे एवढी ताकद आहे की संपूर्ण जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तो तारणाचं पाणी पाजू शकतो. प्रियानो जो कोणी आपल्या जवळचं समजलं असेल कोणी सुवार्ता येशू ख्रिस्त कळाला नाही त्यांच्यापर्यंत आजच आपण मनामध्ये विचार करूया की मी कोणाला सांगितलं नाही. आपल्या जवळचे असेल, नातेवाईक असतील, आपल्या सातारमध्ये असेल, ज्या ज्यावेळेस संधी मिळेल त्या येशू ख्रिस्ताची सेवा करा. जसं परमेश्वरानं ते क्रूसावरती आपला प्राण दिला तसंच आपली जिम्मेदारी आहे. या ठिकाणी नक्कीच आपण सर्वजण स्वर्गात असणार आहोत पण आपल्याबरोबर आपले सर्व जवळची लोक आपल्याबरोबर ते जीवनाचं पाणी पिण्यासाठी असेल आणि त्यासाठी आपल्याला तहान लागणे गरजेचं आहे. आणि आज आपण तो मनात पुन्हा विचार करणार आहोत, परमेश्वरा ती तहान मला लागू दे. आपण प्रार्थना करूया. हे जिवंत देवा, पिता परमेश्वराच्या तुझा आभार मानतो. परमेश्वराच्या
येशू ख्रिस्त तुला धन्यवाद देतो. सुंदर सणी परमेश्वर मला तहान लागली या शब्दाचं प्रकटीकरण आम्हाला करून दिलंस परमेश्वराच्या. खरंच ते आम्हाला तहान लागलेलं आहे का परमेश्वर पित्या, या मी आज पडतोडून घ्यावं परमेश्वर पित्या. आणि ज्यांनी कुणाला तहान लागली नसेल तर त्या आज ती लागावी परमेश्वर पित्या. या वचनाद्वारे तू आज आमच्याशी बोललास परमेश्वर पित्या, तुला मनापासून धन्यवाद देतो परमेश्वर. तुझा आभार मानतो. हे वचन प्रत्येकाच्या अंतःकरणात काम करू दे परमेश्वर पित्या आणि त्यांना आशीर्वादित कर या वचनाद्वारे, अशी मी तुला येशूच्या चरणाशी विनंती करतो. ही प्रार्थना तारणारे येशू ख्रिस्त याच्या पवित्र सामर्थ्य नावात करतो म्हणून ऐक पित्या. आमेन. पास्टरांचे देखील आभार मानतो. त्यांनी विश्वास दाखवला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरोबर प्रभूचे आभार आणि बंधूंच्या बद्दल प्रभूचा धन्यवाद. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काम कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खरोखर ज्यावेळेस ब्रदरने जसं सांगितलं की तो जीवनी पाण्याचा झरा आहे, तो जीवनी पाण्याच्या झऱ्याला ज्यावेळेस त्याला तहान लागली होती तर ते तहानेचं आपण पाहतो या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे त्यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ते देवाच्या वचनातून बोललेलं आहे. हालेलुया. प्रभूचा धन्यवाद असो. यावेळेस मी ब्रदर मनोज कांबळे यांना पुढे विनंती करतो, ते यावेळेस सोलो सॉंग सादर करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरोखर माझा आवाज चांगला नाहीये तर मी देवासाठी गातो सर्वांसाठी. कारण की स्वर्ग की अंतर्दृष्टी म्हणून अंकल DGS दिनाकरांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की दाऊदाचा देखील आवाज चांगला नाही, म्हणजे पण देवाला त्याचा आवाज नव्हता तर त्याचं हृदय देव त्याचं पाहत होतं, हृदय. आणि त्याचं पण मी गीत म्हणतो, बहता दरिया यीशु मेरा आ इसमें तू डूब जा, अपने जीवन के सागर की सारी कड़वाहट मिटा. बहता दरिया बहता दरिया बहता दरिया बहता दरिया बहता दरिया हो यीशु मेरा बहता दरिया बहता दरिया हो यीशु मेरा बहता दरिया बहता दरिया हो यीशु मेरा बहता दरिया. इस दरिया में जो भी बहता साहिल उसको मिल जाए, दुख संकट से ना घबराए, खुशियों से वो खिल जाए. इस दरिया में जो भी बहता साहिल उसको मिल जाए, दुख संकट से ना घबराए, खुशियों से वो खिल जाए. जीवन बख्शे जहाँ जहाँ भी पहुँचाए दरिया. बहता दरिया बहता दरिया बहता दरिया बहता दरिया बहता दरिया हो यीशु मेरा बहता दरिया बहता दरिया हो यीशु मेरा बहता दरिया बहता दरिया हो यीशु मेरा बहता दरिया. एक की दानी तरफ से जीवन जल बहता जाए, पीने वाला इस पानी को रूप भर से भर जाए. एक की दानी तरफ से जीवन जल बहता जाए, पीने वाला इस पानी को रूप भर से भर जाए. जीवन बख्शे जहाँ जहाँ भी पहुँचाए दरिया. बहता दरिया बहता दरिया बहता दरिया बहता दरिया बहता दरिया हो यीशु मेरा बहता दरिया बहता दरिया हो यीशु मेरा बहता दरिया बहता दरिया हो
यीशु मेरा बहता दरिया, हे दरिया है जिंदा लहू का, आज तू भी नहा ले, तुझे पुकारे लहू यीशु का, इर्द पाप धुला ले। हे दरिया है जिंदा लहू का, आज तू भी नहा ले, तुझे पुकारे लहू यीशु का, इर्द पाप धुला ले। जीवन बख्शे जहाँ जहाँ भी पहुँचाए दरिया, बहता दरिया, बहता दरिया, बहता दरिया, बहता दरिया, बहता दरिया, ओ यीशु मेरा 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 बहता दरिया, बहता दरिया, यीशु मेरा आइए तू डूब जा, अपने जीवन के सागर की सारी कड़वाहट मिटा। बहता दरिया, बहता दरिया, बहता दरिया, बहता दरिया। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बहता दरिया, यीशु मेरा बहता दरिया। हालेलुया, वो आज भी बह रहा है, वो बुला रहा है सबको, और जो भी उसके ऊपर से पिएगा वो कभी न मरेगा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ऐसा हमारा बहता दरिया प्रभु यीशु मसीह है। हालेलुया, प्रभू का धन्यवाद। याचा पुढचा शब्द आहे पूर्ण झाले आहे। आपल्यामध्ये बंधू सचिन ब्रदर आहेत, मी त्यांना विनंती करेन की त्यांना पुढे येऊन देवाच्या या वचनातून आपल्याशी बोलावं। प्रेज लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। मी प्रभूचे आभार मानतो की प्रभूने 5 वर्षानंतर मला ह्या टेस्टमध्ये उभा राहिला आहे, आणि संलग्न 5 वर्षानंतर मी संदेश देणार आहे किंवा प्रभूच्या वचनातून बोलणार आहे, ते पण पुरुषाचे। आणि याच्या 5 वर्षाच्या अगोदर मी बहुतांशी बोललेलो आहे तुमच्यावर, आणि यावेळेस 5 वर्षाचा काळ म्हणजे फार मोठा काळ आहे की मी देवाच्या वचनापासून लांब होतो किंवा देवाने मला परमिशन संधी दिली नाही, पण आज जे काही देव बोलेल ते त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे बोलेल। आजचा शब्द आहे पूर्ण झाले आहे। आपण पाहतो की क्रूसावरचे 7 शब्द आहेत, मग त्यामध्ये पहिला शब्द आहे क्षमेविषयी सांगतो, दुसरा शब्द आहे की इन्स्टंट म्हणजे तारण आणि लगेच त्याच वेळेस त्या क्षणी। परत पुन्हा आपण पाहतो की जबाबदारीनंतर आपण पाहतो क्लेश आहे, मला ताण लागले आहे, आणि या सर्व गोष्टी पाहतो आपण, आणि यातून आपण पाहतो की पूर्ण काय झाले आहे। प्रभू असं म्हणतो की क्रूसावरती पूर्ण झाले आहे। पूर्ण काय झाले आहे, प्रभूने काय पूर्ण केले आहे? तर अरण्यातील वाणी आहे की यशाया संदेष्टांच्याद्वारे असं सांगण्यात येतं की तुम्हारी पुत्र प्रसवेल। ती पुत्र तिने प्रसवलेला आहे आणि तो म्हणजे येशू आहे। ती त्याच्याविषयी केलेली भविष्यवाणी आहे पहिली यशायाच्या ग्रंथाद्वारे। तो आपल्या संदेष्टांच्याद्वारे आपल्या बरोबर नेहमी बोलत असतो। आपण नेहमी पाहतो की त्याने आपल्याला संदेशाद्वारे भविष्यवाणी आणि भविष्यवक्त्यांद्वारे आपल्याला सांगण्यात आलेले आहे, त्या वाणीवरती आपण विश्वास ठेवतो। त्यानंतर आपण पाहतो की यशायाच्या ग्रंथामध्ये 53 4 ते 6 मध्ये आपण पाहतो की त्याने आपल्या व्याधी त्याच्यावरती घेतल्या, त्याने आपल्या पवित्र रक्ताद्वारे आपल्याला पवित्र केले, त्याने आपल्याला पापाने क्षमा मिळवून दिली, ती म्हणजे क्रूसावरती मिळवून दिली। हे संदेश त्यांनी सांगितलेले वाणी आहेत आणि ते येशूच्या जन्माद्वारे पूर्ण झालेले आपण पाहतो। आणि येशूचा देवाचा उद्देश हाच होता की येशूचा जन्म व्हावा, आणि तो पण अशासाठी व्हावा की मनुष्य मात्रावरती दया होईल, मनुष्य मात्राला क्षमा मिळावी त्यांच्या अपराधांची, त्यांच्या पापाची। तर आपण मत्थेचं शुभवर्तमान 5वा अध्याय 17 वचन काढणार आहोत। त्या वचनाद्वारे आपण वाचणार आहोत या ठिकाणी। मत्थेय 5:17 नियमशास्त्र किंवा संदेशांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका, मी तर रद्द करण्यास नव्हे पूर्ण करण्यास आलो आहे।
या ठिकाणी नियमशास्त्र पूर्ण करण्याच्या विषयी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोलत आहे. नियमशास्त्र काय सांगतं आपल्याला की आदमाने हवेने पाप केले. त्यांनी पाप केल्यानंतर त्यांच्यासाठी परमेश्वराने एक प्राणी मारला आणि त्याच्याद्वारे त्यांना वस्त्र बनवले, त्याच्या कातड्यावरून. ज्या वेळेस पाप करत होते नियमशास्त्रामध्ये त्यावेळेस पापाचं अर्पण रक्त होतं. तेच रक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला पाहायला मिळतं की त्याने आपल्याला पवित्र रक्ताद्वारे आपल्याला पापांची क्षमा मिळवून दिलेली आहे. नियमशास्त्र सांगतं की ज्या वेळेस लोक पाप करत होते आणि पापातून मुक्ती मिळवण्यासाठी याजकाकडे जायचे, ते पवित्र रक्त घेऊन याजक परमपवित्र स्थानामध्ये जात होता. आज आपण त्या परमपवित्र स्थानामध्ये आहोत. हे देवाने आपल्याला मिळवून दिलेलं स्थान आहे. नियमशास्त्र त्याने रद्द नाही केलं तर त्याने त्याच्यामध्ये पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कसं पूर्ण केलं पाहायला मिळतं तर पूर्ण करणारा तोच आहे. यशाचा ग्रंथ 61:1 मध्ये परमेश्वराचं वचन आपण वाचूया. यशाचा ग्रंथ 61:1 आपल्यापैकी कोण वाचेल? प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनात शुभमुहूर्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयजनी पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानास बंधमोचन विधित करावे. या वचनाद्वारे परमेश्वर आपल्याला सांगत आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे ते की आपल्याला हे सांगत आहे त्या ठिकाणी की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. तर याविषयी आपल्याला सुवार्थ सांगण्याविषयी वचन आपल्याला शिकवते. परमेश्वर येशू ख्रिस्त या जगामध्ये आला होता सुवार्थ सांगण्यासाठी. लुका सुवर्तमान 4:8 वचन पण आपल्याला हे सांगतं की परमेश्वराचा आत्मा माझ्यावरती आला आहे. मी दिनास शुभवर्तमान सांगण्यासाठी आलो आहे. अंद्रयास आणि पंगळ्यास मुक्ती देण्यासाठी आलो आहे आणि तो मुक्तीदाता क्रूसावरती आहे. आणि त्याने आपल्याला आपलं स्वतःचं अर्पण त्या क्रूसावर सांगितलं. सुवार्थ सांगण्याविषयी या ठिकाणी आपल्याला सांगतो. सुवार्थ सांगणे म्हणजे काय आहे की सुवार्थ सांगणे म्हणजे आपण स्वतःला सुवार्थिक समजलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताला आपण क्रूसावरचं मरण आपण पाहतो. त्याने केलेलं दुःख वेदना सहन त्याचं असं क्रूर असं मरण म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या पण काळामध्ये आपण कधीच पाहिलं नसेल की क्रूसावरचं मरण हे मरण कसं आहे. ते मरण इतकं क्रूर आणि इतकं अतिशय इतक्या खालच्या प्रकारचं मरण आहे की ते मरण कोणीही सहन नाही करू शकत. अशा प्रकारचं मरण त्याने सहन केलेलं आहे आणि ते पण अशासाठी की सुवार्थ सांगण्यासाठी. हे परमेश्वराने आपल्याला सुवार्थी म्हणून निवडले. इथं बसलेले प्रत्येक जण प्रत्येक बंधू बहिणी या फक्त सुवार्थ सांगण्यासाठी निवडलेले आहेत. आपला जन्म सुवार्थीसाठी झाला आहे. प्रभू ख्रिस्ताचा जन्म सुवार्थीसाठी झाला आहे. तो या जगामध्ये सुवार्थीसाठी आला होता आणि त्याने मरणाच्या शेवटापर्यंत सुवार्थ सांगितलं आणि त्याने हर एक ती वचनं पूर्ण केली. हर एक जी संदेश त्याने नियमशास्त्रामध्ये झालेल्या लावून दिलेले नियम त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्थेद्वारे पूर्ण केलेला आपल्याला. त्याचा कार्यकाळ आपण पाहतो. सुवार्थ म्हणजे काय? कार्यकाळ. त्याने आपल्या कार्यकाळामध्ये जे काय केलं, जे काही गोष्टी सांगितल्या आज्ञापल्या आपल्या शिष्यांना शिकवलं तर त्याने सुवार्थ सांगितलं. त्याने आपल्याला आपण पाहतो की पुत्र होण्याचा अधिकार दिला. कुणाला दिला पुत्र होण्याचा अधिकार? आपल्याला दिला. आपण म्हणजे कोण की आपण प्रभूला स्वीकारला, आपण त्याचं मरण स्वीकारलेला आणि आपल्याला अधिकार मिळाला आहे. त्याच्या बोलणे रक्ताद्वारे त्याने आपल्याला अधिकार दिला आणि ती सुवार्ता आपण पुढे घेऊन जाण्यासाठी परमेश्वराने सांगितलं. त्याने तर आपलं अर्पण दिलं. इब्री 10:10 मध्ये पण आपण पाहतो की त्याने एकदाच अर्पण केलेलं आहे. पण आपण न सुवार्थ सांगता आपण रोज आणि रोज पाहतो, रोज आणि रोज आपल्यापासून पाहतो कारण आपण त्याला रोज आणि रोज क्रूसावरती ठेवतो. सुवार्थ सांगत नाही. बहुतेक लोकांचा नाश होत आहे. परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराच्या सर्व गोष्टी काय सांगत आहे की मी या जीवनामध्ये वचन सांगण्यासाठी आणि सुवार्थ सांगण्यासाठी सुवार्थेचा प्रसार करण्यासाठी मी या जगामध्ये आलो आहे आणि देवाने ते येशूने ते सर्व पूर्ण केले आपण पाहतो. कसं पूर्ण केलेलं पाहतो? तो क्रूसावरती पूर्ण केलेलं पाहतो. शेवटचे उद्गार आहे ते बहुमूल्य उद्गार असतात आणि ते उद्गार म्हणजे ते आपल्या कार्यकाळामध्ये आपण जे काही जीवनामध्ये केलेलं आहे, जे काही प्रभूने केलेलं आहे ते त्याने क्रूसावरती शेवटाच्या क्षणी म्हणजे मरणाच्या क्षणामध्ये काही क्षण अगोदर तो म्हणत आहे की मी पूर्ण केले आहे. काय पूर्ण केले आहे? संदेश आणि जे पण काही पूर्ण केले, जे काही माझ्याविषयी सांगण्यात आहे आणि जे काय मला आज्ञा आहे ते मी सर्व पूर्ण केले आहे. हे सर्व मी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे. आपल्या पित्याची इच्छा हीच आहे की आपण सर्वांनी सुवार्थ सांगू. आपण स्वतः सुवार्थ म्हणून सर्वांच्या समोर उभं राहिलं पाहिजे. आपल्याला असं वाटलं पाहिजे की मी सुवार्थ सांगणार आहे, मी देवाचे वचन मी येशूला स्वीकारलेलं आहे, त्याचं क्रूस खांबावरचं मरण मी स्वीकारलेलं आहे, त्यानं माझ्या अपराधांसाठी आणि माझ्या पापांसाठी
या सर्व गोष्टी केल्या, मी पण त्या गोष्टी पूर्ण केलेल्या पाहिजे. यशाचा ग्रंथ 44:26. मी आपल्या सेवकांचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेश वचने सिद्धीस नेणारा आहे. परमेश्वर असं म्हणतो आरमीतली वाणी आणि यशाद्वारे, यशिया संदेशाद्वारे की मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा आहे. प्रभूने जी पण अभिवचने आपल्याला दिलेली आहे आणि परमेश्वराने जी पण आपल्याला अभिवचने दिलेली आहेत ती सर्व पूर्ण करणारा तो परमेश्वर आहे आणि तो पवित्र आहे. त्याने आपल्याला त्याच्या पवित्र रक्ताद्वारे धुवून शुद्ध आणि पवित्र केलेले, ते अगदी पवित्र केलेले की आपल्याला त्याने भरपूर अधिक पांढरे शुभ्र केलेले आहे. आणि त्या पवित्रतेमध्ये आपण जात असताना देवाने आपल्याला त्याच्या सेवकाच्या विषयी त्याने सांगितलेला शब्द देवाच्या सेवकाद्वारे त्याने पूर्ण केलेला आपण पाहतो. म्हणजे कुणाद्वारे? प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पाहतो आपण पूर्ण केलेलं. आणि मार्ग शुभ याचा पहिला अध्याय 2 वचन. वाचेल मार्ग 1. यशाया संदेशाच्या ग्रंथात लिहिले आहे की पहा, मी आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवितो, तो तुझा मार्ग तयार करेल. हालेलुया. हे वचन आपल्याला सांगतात की तो आपल्या दूतांची संदेश वचने सिद्धीस नेणार आहे. दूत कोण आहे या ठिकाणी? येशूचा मार्ग पूर्ण करून किंवा मार्ग तयार करण्यासाठी कोणाला पाठवून देण्यात आलं? तर योहानाला पाठवून देण्यात आलं. त्याविषयी यशाच्या ग्रंथात पूर्वीच सांगण्यात येतं की तो आपल्या सेवकांचा शब्द खरा करणार व आपल्या दूतांची संदेश वचने सिद्धीस नेणार आहे. त्याने काय करणे या ठिकाणी वचन काय आपल्याला सांगतं मार्गमध्ये की देव आपल्याला सांगत आहे की दूतां योहानाला मार्ग तयार करण्यासाठी पाठवण्यात आले. येशू या जगामध्ये येण्याच्या अगोदर त्या सर्व गोष्टी घडलेल्या आपण पाहतो. आणि या ठिकाणी दूत कुणाला सांगणार? तर देवाचा मार्ग तयार करणारे. म्हणजे कोण आहोत? तर ते आपण आहोत. येशूने त्याचं काम केलं आहे, योहानाने त्याचं काम केलं आहे. आज मंडळीमध्ये आपण पाहतो सर्वत्र की पाळक लोकांचा आदर होत नाही. मी असं बोलणार नव्हतो किंवा देवाच्या वचनांबद्दल सर्व गोष्टींबद्दल. मी 12 वर्ष या 11 वर्ष होऊन गेली की मी या चर्चचा मेंबर आहे. सर्व गोष्टी आहेत मी पहिल्यापासून आदर केलेला आहे आणि शिक्षक आणि देवाचा सेवक म्हणून आदर केलेला आहे. हे वचन देवाचा मार्ग तयार करण्यासाठी ज्यावेळेस मी 11 वर्ष प्रभूमध्ये नव्हतो किंवा मी काय पाहिलं नव्हतं सर्व गोष्टी, तर ते माझ्याकडे आले. त्यांनी स्वतः आले आणि त्यांनी मला परमेश्वरचा मार्ग दाखवला. इथं बसलेल्या प्रत्येकाकडे ते आलेले. त्यांनी आपल्याला दूताप्रमाणे आपल्याला त्यांनी आपला मार्ग दाखवला. असा मार्ग दाखवला की तो आपल्याला स्वर्गात प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग दाखवला. आता आपली जबाबदारी आहे की आपण स्वतः त्यांचा आदर केला. त्यांनी वचन सांगितलेले, जर आपण त्यांचा आदर करत नाही तर प्रभूचा आदर करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती मारला हे फक्त बायबलमध्ये लिहिलेले वचन आहेत. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. प्रत्यक्षरित्या आपण पाहिले नाही. आपण प्रत्यक्षरित्या देवाचा दूत म्हणून आपण त्यांच्याकडे पाहून त्यांच्यावर विश्वास ठेवून, कारण त्यांचे श्रम त्यांचे कष्ट या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि त्यांनी हर एक बसलेल्या व्यक्तीसाठी रोज आणि रोज प्रार्थना केली. रोज एक नवीन संदेश तयार केला. इथं बसलेल्या प्रत्येकासाठी आठवड्यातला प्रत्येक एक संदेश असतो. प्रत्येक संदेश असतो तो कोण नाही कोणाच्या तरी जीवनामध्ये घडवणारा, त्याला बनवणारा असतो. प्रत्येक आत्म्यामध्ये एक वेगवेगळे वाणी आणि प्रत्येक एक एक शब्द त्यांच्या मनामध्ये, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचा एक वेगवेगळा प्रसंग असतो. त्याप्रमाणे त्याचे विचार चालले. त्याप्रमाणे देव त्यांना सांगवायचं सांगतो. कुणाला आवडत नाहीये, कुणाला काय वाटतं याविषयी आपण जास्त विचार करतो की याच्याविषयी ते बोलले, त्याच्याविषयी ते केले. आपण देवाचा मार्ग तयार करणारे देवाच्या सेवकांचा आदर केला पाहिजे. कारण देव आपल्यामध्ये ते आपल्याला घडवत आहेत. आज आपण पाहतो की मत्ती 28 अध्याय 18-19 वचनात सांगतं महाज्ञा, त्या महाज्ञा घेऊन ते चाललेले आहेत. आणि त्या महाज्ञेमधून त्यांनी ज्या गोष्टी देवाने जसं शिकवलं की त्यांच्या शिष्यांना, त्याप्रमाणे ते आपल्याला शिक्षण देतात. आणि त्या महाज्ञा ते पाळत आहेत आणि ते आपल्याला पाळाव्यास शिकवत आहेत. तर आपण जगामध्ये गेलं पाहिजे, आपल्या आजूबाजूला गेलं पाहिजे. आपल्या शेजारी असणाऱ्या बंधूंच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत काय नाही ते आपण पाहत नाही. पण प्रॉब्लेम पास्टरांना कुठल्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टींकडे जास्त लक्ष असतं. ते कदापि पाहत नाहीत
कारण ते जर पाहत असते तर देवाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ते आज 12 वर्ष फक्त माझीच नाही तर आपल्या सगळ्यांच्यासाठी ते या ठिकाणी आहे. सुवार्तेचा प्रसार करत आहे. हे सर्व वचने काय सांगत आहेत आपल्याला की दूतांची संदेश वचने सिद्धीस घेऊन जाणार देव. दूत कोण आहेत तर देवाचा मार्ग मोकळा करणार. त्यामध्ये तुम्ही पण असू शकतो कारण तुम्ही सुवार्तिक आहात. तुम्ही जर निवडलेले आहात, तुम्ही जर स्वीकारलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणारा आहे, त्याने माझ्यासाठी अपराधांसाठी तो माझ्या घायल झाला आहे, तो मला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाणार आहे. तर ती वचनं तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेली नाहीत, देवाच्या सेवकांनी सांगितले. ते दूत आहे. योहानाने सांगितल्यानंतर बाप्तिस्मा घेतली, देवाच्या सेवकांनी सांगितल्यानंतर बाप्तिस्मा घेतला, नवीन जन्म झाला, नवीन ठिकाणी आपण आलो, पवित्र आत्मा मिळाला. जो सहाय्यक दिला आहे त्याने असं सांगितलंय का ज्यानं तुझा मार्ग मोकळा केला त्याला विसरून जा, त्याला सोडून दे, त्याच्याविषयी कुठल्याही गोष्टी त्याच्याविषयी कोणती आस्था आदर बाळगू नको. जर तुम्ही देवाच्या दूतांचा आदर करत नाही, देवाच्या सेवकांचा आदर करत नाही तर क्रूसावरचं मरण प्रभूचं व्यर्थ आहे. तुम्ही पूर्ण होणार नाही, कुणीही पूर्ण होणार नाही एकमेकाच्या जीवनामध्ये. आणि आपण खरे सुवार्तिक आहोत. आज इथं बसलेल्या प्रत्येक जण एक सुवार्तिक आहे. तुम्ही स्वीकारा मी स्वतः सुवार्तिक आहे. अशासाठी तुम्ही प्रभूचीच घोषणा करणार आहे आणि मी प्रभूची घोषणा करणार, प्रभूची सुवार्ता सांगितल्याने माझं जीवन बदलणार. आणि या सर्व गोष्टी काय दर्शवतात की दूतांचे शब्द हे सर्व काही परमेश्वराने आज्ञापिले आहे, परमेश्वराने केलेले आहे. तो सिद्धीस घेऊन जाणार कोण तुझं? तुम्ही आणि मी या ठिकाणी आलो नाही आलो, तुम्ही सेवा केली नाही केली, कुणी कुठल्या द्वारे कुठं गेला काही केलं, याद्वारे सेवा होणार नाही होणार. देवाने दिलेला विवचन आहे, ते देवाचे दूत आहेत, त्यांनी देवाचा मार्ग पूर्ण करण्याविषयी सांगितलेलं आहे देवाला शपथपूर्वक. आणि ते आज ते आज्ञा पाळत आहेत. देवाने सांगितले प्रभूने सांगितलेल्या आज्ञा इथं नाहीये. देवाने त्याच्या अगोदर देवाच्या सेवकाचा शब्द खरा करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. देवाने शब्द खरा केलेला आहे कुणाद्वारे? येशूद्वारे. आणि शब्द खरा केलेला आहे. दूत कुणाला समजलेला आहे की देवाचा मार्ग मोकळा करणारा. आणि तो मार्ग देवाचा मोकळा करणाराने आणि देवाचा मार्ग इतरांना धार्मिकतेकडे वळवण्यासाठी पण ते वचन लागले. आणि देवाने हेच सांगितलेलं आहे की मी पूर्ण केले आहे. काय पूर्ण केले? धर्मग्रंथ, शास्त्रलेख, देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी जे पण काही लिहिलं आहे नियमशास्त्रामध्ये ते सर्व काही पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावरती अर्पण केलं. क्रूर अशा मरणातून प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि तो आज पित्याच्या उजव्या हातास बसला आहे. आणि तो पाहत आहे की कोण सुवार्तिक आहे, कोण देवाची वचने सत्याने वाटत आहे, कोण देवाची वचने कशा प्रकारे सांगत आहे. कुणाचा द्वेष, कुणाचा राग करून आपण काही मिळू शकत नाही. प्रभूने कुणाचाही द्वेष केला नाही. जर केला असता तर तो म्हणला असता मी या जातीसाठी नाहीये, मी या लोकांसाठी नाही, मी स्त्रियांसाठी नाही, मी पुरुषांसाठी नाही अर्पण केलं. या गोष्टी देवाने पण भेद केलेला नाही. जगातील सर्व लोकांसाठी सार्वकालिक जीवनासाठी त्याने आपलं प्राण क्रूसावरती दिला आहे. ते त्याने पूर्ण केलं आहे. जे कार्य त्याच्यावरती लादलं गेलं होतं, जे त्याला सांगितलं होतं ते सोपवणं. आपलं कार्य काय आहे की आपण सुवार्तिक झालं पाहिजे. आपण परमेश्वरचा आत्मा मिळवला आहे देवासाठी आणि देवाच्या मंडळीसाठी, लोकांसाठी. कुणालाही घेऊन जाण्यासाठी सेपरेट किंवा एकट्याला घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येणार नाही. तो मंडळीला घेऊन जाणार आहे असं प्रभूने आपल्याला सांगितलं आहे आणि बजावून सांगितलं आहे की मंडळीला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. या जगामध्ये असा कोणीही व्यक्ती नाही की तो एकच पवित्र आहे, त्याला घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला आपण नियमशास्त्रामध्ये बहुतेक उदाहरण आपण पाहतो की एलियाला पाहतो की त्याला घेऊन परमेश्वर गेला. पण इतपत पवित्र आणि इतकं आपण देवाच्या राजाने, कारण एलियाने जे काही सहन केलं होतं तेवढं सहन करण्याची कुणाची ताकद नाही. चालत रोज यायला लागलं तर कोणी येणार नाही. का तर त्याला तर डोंगरावरती राहायला सांगितलं. छोटीशी झरा वाहत होता, पाणी पे, कावळ्याने आणलेलं उष्ट अन्न खाण्याविषयी कावळ्याचा संदेश आपण पाहिला. गारवेगळ्या गोष्टी करणारा कावळा आहे, तर त्यातून कावळ्याच्या चोचीतून अन्न आणलेलं त्याला खायला लावलं. आपण खाऊ का सडलेलं कुजलेलं अन्न? नाही खाणार, कुरकुर. त्यांनी जी दूत आहेत ते आपल्याला चांगलं ते देणार, कारण त्यांनी परमेश्वराचा वाटा उचललेला आहे की मी दूत आहे आणि मी परमेश्वराचा मार्ग मोकळा करणार आहे. सुवार्ता सांगणे, देवाच्या लोकांसाठी प्रार्थना करणं आणि रोज नित्यनेमाने नवीन काहीतरी घेऊन येणं, हा त्यांनी वाटा उचललेला आहे. आपण पाहतो की अशा काय वाईट गोष्टी ते तुम्हाला आणि मला देणार नाही. अशासाठी देणार नाहीत की तुमचा नाश होतो, कारण प्रभूने आपल्याला सार्वकालिक जीवन
दिलेलं आहे, सर्व काळाचं जीवन दिले म्हणजे अनंत काळाचं जीवन आपल्याला दिलं आहे, क्रूसावरती दिलेलं आहे. दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी सांगितलेलं नाही, क्रूसावरती दिलेलं आहे. आणि तो क्रूसावरनं स्वर्गात उजव्या हातात पित्याच्या बसला आहे, तो आपल्याला घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी. देवाच्या सेवकांचा आदर करा म्हणजे तुम्ही पण परिपूर्ण व्हाल आणि तुम्ही पण सुवार्ता सांगाल. देवाच्या प्रत्येक वचनाचा आदर करा आणि देवाचं वचन म्हणजेच देवाचे सेवक पण आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त पण आहे. शब्द बदलून सांगितलं मग शब्द पण आहे, तो शब्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण बोलताना विचार करावा आपल्या सर्व गोष्टींसाठी. ते मी त्याचं पत्र 6वा अध्याय पहिलं वचन असं सांगतं की ज्या पण गोष्टी तुम्ही कराल तर ते देवाच्या वचनाला आणि देवाच्या सेवकाला लाजवणारं किंवा अपमानित करणारं नसावं, या प्रकारे तुमचं बोलणं असावं. प्रत्येक गोष्ट आपण स्वीकारलं पाहिजे. त्या सर्व गोष्टीमध्ये कोणतीही गोष्ट म्हणजे कुणी संदेश कोणताही दिला, कुणी कुठल्याही याच्यातून काय सांगितलं किंवा वचनाद्वारे किंवा तो शब्द तुम्हाला वाटला तर ते माझ्यासाठी वाईट नाही किंवा देवाच्या सेवकांसाठी वाईट नाही, तर ते सर्व काही काय आहे देवाच्या आदरासाठी तुम्हाला गप्प बसायचं. जर तुम्ही त्या वचनाचा आदर करत नाही म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा करत नाही, वचन घेऊन येणारे जे दूत आहेत त्यांचा पण तुम्ही आदर करत नाही, मग त्याच्याच तुम्ही सार्वकालिक नाशासाठी निवडले गेलेले आहात. आणि सार्वकालिक आपल्याला काय दिलेलं मिळालेलं आहे, प्रभूच्या क्रूसावर जाण्याने सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. त्याने मरण सोसलं पण आपल्याला त्यानं जीवन दिलं आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला जीवन दिलेलं आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आपण कंटिन्यूपणे धन्यवाद केला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. ज्यांनी आपल्याला वचन सांगितले त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्यासाठी देवाचं वचन आणि त्यांचा आदर म्हणजे प्रभूचा आदर आहे. आणि या गोष्टी घेऊन चालत असताना सैतानाद्वारे होणारे वारंवार हमले आणि सर्व गोष्टी हे भरकटणारे जीवन आहे. तर क्रूस खांबावरचा हा 7 शब्दावरचा जो शब्द आहे, 7 शब्द आहे, त्याची आठवण आणि स्मरण रोज आणि रोज नित्य नियमाने करणारा मनुष्य कधीही कुणालाही जीवनामध्ये म्हणण्यापेक्षा दैनंदिन जीवनामध्ये आणि रोजच्या घडणाऱ्या गोष्टींमध्ये जर क्रूस खांब आपण पाहिला तर म्हणतो की माझ्या पाठीमागे पाहतो त्यानं क्रूस खांब. जर क्रूस खांब घेऊन चालला ना, प्रभूची आठवण आणि स्मरण ठेवली ना, तर तुम्ही कदापि चुकणार नाही. तुम्हाला नेहमी आठवण राहील की प्रभूने हे केले, मी या योग्यतेचा नाही किंवा मी हे करण्यास पात्र नाही, मला हे करायचंच नाही. कोणतीही गोष्ट असू दे, जगामधली किंवा आपल्या जीवनामधली, आपल्या कुटुंबातली, आपल्या मित्रातली, नातेवाईकातली, सगळ्या गोष्टींमध्ये आपण ज्या पण ठिकाणी जाऊ तर क्रूस आपल्या सोबत आहे याविषयी आपण आठवण आणि स्मरण ठेवली पाहिजे. कारण क्रूसावरती प्रभूने मरण सोसलं आहे. त्याने सर्व भविष्यवाणी सर्व शास्त्रे पूर्ण करण्यासाठी तो या जगामध्ये आहे. आणि तुम्हाला आणि मला अनंत काळाचं जीवन त्याने या सर्व वचनांद्वारे दिलेलं आहे, अभिवचनांद्वारे ते पुन्हा घेऊन जाण्यासाठी येणार आहे. क्रूसाची आठवण आणि स्मरण न ठेवणारी व्यक्ती कोणीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हे मी असं जाहीररीत्या सांगू शकतो, कारण क्रूसाचं मरण आणि ते सहन कोणीही करू शकत नाही. ज्याने केले त्यालाच माहिती आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणाराच तोच केवळ स्वर्गाच्या राज्यामध्ये जाईल. त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारेल, त्याचा प्रवेश स्वर्गात हे प्रभूने पूर्ण केलं आहे. माझी इच्छा अशी आहे की आपण सर्वांनी म्हणजे जे पण प्रभू विश्वास ठेवतात आपल्या मंडळीमध्ये आहेत त्यांनी एकमेकावरती कृती करणे, देवाच्या सेवेचा आदर करणे, स्वार्थ सांगणे आणि स्वार्थ म्हणजे आपल्या स्वतःमध्ये रुजू करणे आणि आपल्याद्वारे इतरांना सुवार्ता प्रसार झाला पाहिजे. एक स्वतःविषयी साक्ष सांगेन, कुणाला आवडेल न आवडेल काही माहीत नाही मला, पण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहे. मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये कधीही खोटं बोलत नाही. 12 वर्ष झाली. आत्तापर्यंत मला जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये कोणी जर काय विचारलं तर मी आजपर्यंत कधीही खोटं बोललेलो नाही. जगामध्ये थोडंसं व्यवसायामध्ये थोडंसं बोलतो मी, म्हणजे पैसे द्यायचा विषय असतो म्हणून. पण प्रभूमध्ये जरी त्यांनी पण मला म्हटले ना की तुझ्या देवावर विश्वास ठेवतो, त्या देवाची शपथ वाहून सांग किंवा त्याला साक्ष ठेवून सांग की तू हे खरं सांगतो, तर मी त्याला खरं सांग. मग ते कदाचित चुकीचं असू बरोबर मला त्यातून काय मिळेल किंवा नाही मिळेल, कारण जे काय दिले ते प्रभू येशू ख्रिस्ताने दिले. अख्खं माझी छोटी साक्ष आहे तेवढी सांगतो, म्हणजे स्वार्थेला धरून आहे देवाच्या म्हणून सांगतो की मी सुरुवातीपासून चर्चमध्ये आल्यापासून किंवा मी सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत पाहिल्या आणि जे काय शिकलं तर ती मी स्वतःवरती लागू केली. जिथं मला काय आवडलं नाही मी तिथं शांत राहिले आणि मला पुष्कळ असा त्रास झाला. मग माझी साक्ष असेल 2-3 वर्षापूर्वीची की कामामध्ये काय फायदा झाला नाही काय नाही, तर मी म्हटलं इथं उभं राहून मी सांगितले साक्ष की प्रभू मला काहीतरी बेटर देणार आहे, चांगलं काहीतरी देणार.
आणि ह्या गोष्टी मला काय करत होत्या की प्रोत्साहन देत होत्या की प्रभू तुझ्या बरोबर आहे. देवाचा आत्मा मला सांगत होता की तुला काही कुठल्या गोष्टींची गरज नाही. मग मी जगामध्ये म्हणजे माझ्या फील्डमध्ये वावरत असताना सातारा असेल कुठल्याही ठिकाणी मी ज्या ठिकाणी पण जातो त्या ठिकाणी मी माझं शांत राहणं आणि ते विचार माझ्या डोक्यामध्ये की तू सर्व काय प्रभू करणार आहे. मी फॉरेस्ट ऑफिसमध्ये गेलो एखाद्या अधिकाऱ्याला भेटण्यास गेलो तर मी फक्त म्हणतो की प्रभू माझ्यासोबत आहे. प्रभू मला त्या ठिकाणी कुठलाही अधिकारी असेल उच्च लेवल असेल खालच्या लेवलचा असेल मला काय माहित नाही पण माझ्यावरती तो आहे. पण माझ्यावरचा कोण आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या नावामध्ये मी आलो आहे या ठिकाणी मला कोणीही काही बोलू शकत नाही. मी त्याप्रमाणे राहिलो आणि देवाने खूप आशीर्वादित केलं गेले वर्ष आणि त्या वर्षामध्ये पुष्कळ काय असे आशीर्वाद मिळाले की त्याची अपेक्षा पण केली नव्हती आणि आशीर्वाद मिळाल्यानंतर पण देव असं दाखवतो की याच्यापेक्षाही जास्त. तर मी असं म्हणतो की जास्त मिळवण्यापेक्षा मला आनंद कधी झाला की प्रभू याच्यापेक्षा जास्त देणार. तर प्रभूने मला स्वतःला म्हणजे मी स्वतःविषयी साक्ष सांगत आहे की आवडत असेल किंवा नसेल की काही लोक आहेत मित्र आहेत किंवा मी त्यांच्यासाठी माझ्यासोबत 1 वर्ष काम केलेले आहेत ते तर 1 वर्ष माझ्यासोबत राहणारे लोक मला पाहत होते आणि ते काय बोलत होते त्यांच्यामध्ये चर्चा होती आणि मला काय माहित नव्हतं की ते काय चर्चा करत आहे काय. माझे उपवास असायचे याच दिवसामध्ये आणि मग त्यांच्या सर्व गोष्टी चाललेल्या असायच्या आणि त्यांनी माझी पडताळणी करत होते. म्हणजे प्रत्येक लोक आपलं निरीक्षण करत आहेत. मी बाहेरच्या दुनियेमध्ये चर्चमध्ये नाही मी तर चांगलं दाखवेन सगळ्या गोष्टी करेन पण सुवार्तेचा प्रसार देवाने केलेला आहे की मी प्रभूला स्वीकार क्रॉस नेहमी टी-शर्ट आपला की वरती असतो आणि सर्व गोष्टीमध्ये मी ज्यावेळेस पण जिथं पण जाईल तर मला लोक विचारतात तुम्ही ख्रिश्चन आहात का. तो ख्रिश्चन आहे. माझ्या कास्टमध्ये किंवा माझे लोक जरी माझ्यासोबत असले तर मी म्हणतो ख्रिश्चन. मला विचारणार मी सांगतो की मी ख्रिश्चन आणि तो विचार करतो आणि पाहूनच आज 11 वर्षानंतर लोक असे म्हणतात की मला तुमच्यामध्ये म्हणजे एक बिहारी आहे ते एक वर्ष झालं 1-1.5 वर्ष माझ्यासोबत कामाला होतं तिथं आणि आता 7 महिने. तर त्याला मी 8 महिने सुवार्थ सांगितली नव्हती. आज 5-6 महिने झाले तो सातारमध्ये आलेला आहे आणि त्याला जवळपास मी 8 महिने सुवार्थ घालतो मग कंटिन्यू माझ्यासोबत ना. आणि त्या दिवशी मी त्याला भेटायला गेलो त्याने बोलवलं मी भेटायला गेलो नव्हतं तर मी त्याच्या समोर गेल्यानंतर तो मला म्हटला की ह्या सगळ्या गोष्टी एवढं टेन्शन एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीमागं होत्या आणि तुम्ही म्हणजे तो हिंदीमधून बोलत होता की आप ऐसे हैंडल कैसे करते हो आप कैसे देखते हो क्यों ऐसा आपका नजरिया क्या है आप कैसे सोचते हो कि ये हाइड्रा नहीं मिल रहा है ये नहीं वो नहीं हो रहा है नुकसान हो रहा है फायदा नहीं हो रहा है सब घाटा ही चल रहा है इसको मशीन नहीं मिल रही वो काम नहीं कर रहा है. ये सब ऐसा टेंशन मैंने आप में देखा था. मैं देख रहा था कि वो इतना बड़ा टेंशन है फिर आप क्यों टेंशन नहीं लेते. पण त्यावेळेस मी त्याला सांगितलं की माझ्यामध्ये शांती स्थापन करणारा आणि माझा पुरवठा करणारा परमेश्वर आणि तो आज 6 महिने लोकांना सुवार्थ सांगत आहे. त्याला वेळ नसतो रविवारचा येण्यासाठी मी त्याच्या मालकांशी बोललेलो नाही. तो येण्यास उत्सुक आहे चर्चमध्ये सुवार्थ. तो मला म्हणतो की मी तुमच्यामध्ये मी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो कारण मी ज्यावेळेस त्यांना नवकरार दिला त्यांनी वाचला पूर्ण वाचन करण्यासाठी त्यांना 2 महिने गेले पण ज्यावेळेस त्यांनी वाचला त्यावेळेस ते म्हणतात की मी तुमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिले कारण तुम्ही प्रत्येकाला विचारत होता जेवला का तुला काय पाहिजे का कुठल्या पण गोष्टीमध्ये म्हणजे संध्याकाळी जाण्यासाठी वाहन मार्ग तुम्ही बारकाईने जी काळजी घेतली आणि ह्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही पाहताना मला दिसल्या. तर मी प्रसार केला नाही सुवार्थ 8 महिने सांगितले पण ते 8 महिने देवाने मला स्तब्ध केले होते त्यावेळेस आणि देवाने शांत राहण्यास सांगितलं तरी 5 महिन्यामध्ये या तो इतका प्रचार करत आहे की मी पण एवढ्या लोकांना सुवार्थ सांगितले नसते. तो चहा प्यायला जातो त्याला म्हणतो की एक चहावाला आहे तिकडं या मनीषमध्ये तर त्याला म्हणतो की तो म्हणला बंद करणार आहे धंदा करायचा तर तो म्हणतो येशू मसीह तुला आशीर्वाद देगा बरोबर करो मी आपके लिए प्रार्थना मी सुवार्थ सांगितलेली नव्हती पण माझ्या कृतीद्वारे आणि देवाने त्याच्या सुवार्थेचा प्रसार केला. असं म्हणा की ज्या ठिकाणी तुम्ही जाता तुमचा बिझनेस असेल व्यवसाय असेल तुमचं काम असेल नातेवाईक असतील 11 वर्ष लागली पण माझ्या नातेवाईकामध्ये असं कोण म्हणणार नाही की हा म्हणजे आता 3रा आहे मग हा जेवण करेल. त्यांना माहित आहे की सचिन कांबळे जेवणार नाही. 11 वर्ष झाले त्या गोष्टी मी स्वतःवरती लादून घेतली. त्याला राग येईल की मी त्या ठिकाणी गेलो नाही हो मी मैत्रीला स्पर्श करत नाही मी त्या ठिकाणी जात नाही मला काय त्या गोष्टी करायची गरज नाही मी त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही आणि मी त्या ठिकाणी जातही नाही. ते सर्व गोष्टी पार्टीसाठी 31 डिसेंबरची पार्टी जवळपास
17 वर्ष झाले, म्हणजे 17 वर्ष झाले, 31 डिसेंबर 21 वर्ष झाले सॉरी लग्नाला. 21 वर्षामध्ये मी कधीही पार्टीला गेलो नाही. पार्टीला अशासाठी गेलो नाही की ते माझ्यासाठी तयार केलं. आत्ता सुद्धा मी अशासाठी सांगत आहे की तुम्हाला चांगल्या गोष्टी देवाने सांगितलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं. मी जर पार्टीत गेलो तर मला काय म्हणणार, पार्टीत जाणारा मनुष्य कसा असतो, त्यांच्याप्रमाणे सगळे डांबडोल करणार असतो, त्याप्रमाणे जीवन जगणार असतो आणि त्याप्रमाणे आपली सुवार्थ गाजवली जाणार नाही. मग एखाद्याला सुवार्थ सांगायचे म्हणून मी त्याच्याबरोबर पार्टीत जाऊन त्या सगळ्यांचा नाश होईल मला वाटतं. त्यांचा नाश झाला तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना पाहून मी पाहणार नाही, कारण मी जर त्यांना दारू पिऊन जर त्यांना जर सुवार्थ सांगायचे म्हटलं तर ते कदापि विश्वास ठेवणार नाही. मी जर त्यांच्याप्रमाणे त्यांच्या रीतीप्रमाणे जर जीवन जगण्यास तयार झालो तर सुवार्थ सांगणार नाही. मी जसा आहे तसा मला स्वीकारा, अन्यथा नाही स्वीकारलं चालून प्रभू येशू ख्रिस्ताने मला स्वीकारा. धन्यवाद करतो या साक्षीबद्दल प्रभूने की अनेकांचं तारण या साक्षीद्वारे प्रभूने करावं. आपल्यामध्ये बसलेल्या बंधू बहिणींद्वारे देखील देवाने या सुवार्थेद्वारे आपल्या जीवनाद्वारे अनेकांचं जीवनाचं तारण करावं. याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो. या सार्वकालिक जीवनाबद्दल आणि देवाने एकदाच केलेल्या अर्पणाबद्दल आपल्याला त्याच्या बहुमूल्य रक्ताद्वारे खंडणी भरून त्याने विकत घेतलेला आहे, त्याच्या मूल्यवान रक्ताद्वारे. या सर्व गोष्टीबद्दल आपण प्रभूचे आभार मानू. या ठिकाणी मी थांबतो. छोटीशी प्रार्थना करतो सर्वांसाठी. प्रभूची इच्छा आहे. सर्व सामर्थ्य गौरव प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो पिता, तुझा गौरव करतो. प्रभूशी मी योग्यच नसताना देखील तू आज 5 वर्षानंतर मला या ठिकाणी उभं केलं आहेस. तुझ्या वचनाद्वारे तुझ्या लोकांसाठी जो संदेश तू घेऊन आला आहेस, तर ती तुझी इच्छा होती की त्यांनी तो स्वीकारावा आणि तू त्यांना ऐकवास, यासाठी तू मला या ठिकाणी उभं केलं होतंस. आणि देवा सुवार्थ माध्यमाद्वारे आणि प्रभूशी प्रत्येक जीवनातील येणाऱ्या सर्व गोष्टींद्वारे प्रभूजी तुला गौरव मिळावं हीच इच्छा आहे. प्रभूजी की इथे बसलेल्या प्रत्येक बंधू बहिणीला तुझ्या गौरव हातामध्ये सोपवून देतो. यावेळेस प्रभूजी प्रत्येकाला देवा पवित्र आत्म्याद्वारे सुवार्थिक होण्याचा आशीर्वाद दे. प्रभूजी त्यांची घडण कर, त्यांची आध्यात्मिक वाढ कर आणि देवा आत्मिक वाढ कर. देवा त्यांची कौटुंबिक देखील देवा ज्या पण गोष्टी असतील, व्यावसायिक असतील, प्रभूजी त्या सर्व गोष्टींमध्ये देवा तू स्वतः उपस्थित राहा. आणि देवा तू जे त्यांना आज्ञापले आहे, जे करायला सांगितले आहे, देवा तुझ्या सेवकांद्वारे प्रभूची त्या सर्व गोष्टी प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्यामध्ये लागू कर. आणि देवा ते एक सुवार्थिक म्हणून उभे राहतील आणि देवा ते देखील दूत म्हणून उभे राहतील असं बोले. प्रभूची देवाच्या सुवार्तेचा प्रसार करणारे देवाचे दूत आहेत, देवा त्यांना देखील तू आशीर्वादित कर. प्रभूजी या ठिकाणी असलेल्या सर्व बंधू बहिणींना देवा येशूच्या नावामध्ये देवा तू पूर्ण कर अशी धन्यवाद करतो. प्रभू आमची प्रार्थना विनंती ऐकत आहे. सभा प्रभूची संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये सोडून प्रार्थना येशूच्याच नावाने आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप छान. खरोखर प्रभू या पूर्ण झालेल्या शब्दाच्या द्वारे देवानं आपल्याशी संवाद साधलेला आहे, बंधूंना सांगण्यासाठी मदत केली देवाने, त्याबद्दल प्रभूचा आभार. यावेळेस याच्यानंतर एक गीत होईल आणि मी सिस्टरांना विनंती करतो की ते पुढे येऊन गीत चालत असतील. तुझ्या रक्ताच्या धारा